नमस्कार, मी अर्चना विचारी सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते तांदळाचे लाडू। ही सुद्धा पारंपरिक कोकणातली डिश आहे। आता हे 1.25 किलो तांदूळ 1.5 दिवस छान मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। नंतर रवळीत काढून त्याचं पाणी सगळं काढून मग नंतर 1 ते 1.5 तास पंख्याखाली मी सुकवले। बाहेर उन्हात सुकवायचे नाहीत आणि नंतर बारीक गॅसवर हे भाजून घ्यायचे आणि हे मी चक्कीतून असे रवाळसर दळून आणलेले आहेत। तर हे 1.25 किलो हे भाजलेलं चुरमुऱ्याचं पीठ, आमच्या इथे भाजलेल्या तांदळांना चुरमुऱ्याचं पीठ बोलतात। हे 350 ग्राम तूप आहे, एक गुळ आहे 600 ग्राम दोन्ही मिळून। तर मी आता रेसिपी स्टार्ट करते। ही गुळ पावडर आहे आणि हे बारीक चिरलेला गुळ आहे। हे तूप मी थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे। हे लाडू साखरेत सुद्धा बनतात, पण आम्हाला गुळाचेच आवडतात। त्याच्यात ओलं खोबरं पण टाकू शकता, पण ते लाडू खूप लवकर खराब होतात, म्हणून त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं वगैरे काही टाकलेलं नाही आणि वेलची पावडर सुद्धा टाकलेली नाहीये। तूप जसं लागेल तसं घेत जा। सगळ्या हाताने हे गुळ आहे ते बारीक करून घ्या। त्याच्यासाठी तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकता, पण मला ते लाडू मग काळे वाटतात म्हणून मी गुळ पावडर काही वापरत नाही, जास्त थोडीशीच वापरते। हे गुळ मी छान तुपामध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकत आहे। ह्याला आम्ही चुरमुऱ्याचं पीठ बोलतो। तांदूळही छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे, नाहीतर ते पीठ आपल्याला कच्चं लागण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे तांदूळ भाजताना बारीक गॅसवर चांगले लाल करून घ्या, सोनेरी रंगावर छान भाजून घ्या। आता हा सर्व गूळ या पिठामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। खूप नाजूक लाडू असतात, पटकन फुटू शकतात, म्हणून बांधताना जरा चांगले घट्ट हाताने बांधा। थोडं थोडं तूप घ्यायचं। एक एक करून सर्व आपण लाडू बांधून घेऊया। आपले तांदळाचे लाडू आता खाण्यासाठी तयार आहेत। तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।